शिवाजी सावंत यांची लोकप्रिय कादंबरी छावा आपण शौर्यगाथा या चॅनलवर वाचत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की बाळराजांच्या दुधाची गरज भागविण्यासाठी जिजामातांनी धाराऊ यांची दूध आई म्हणून निवड केलेली आहे। सईबाईंचे ही यासाठी तयार होतात आणि धाराऊ आईनेही बाळाला खूप निष्ठेने आणि जबाबदारीने आपल्या पदरात घेतलेले आहे। आता या पुढील भाग आपण बघूया। राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेले दाट धुक्याचे बख्तर दिवस कासराभर वर चढला तरी हटत नव्हते। बाल्ले किल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धुक्यात मोरून जात होते। धाराऊचे दूध आता शंभू बाळांना मानवले होते। त्यांनी बाळसे धरायला सुरुवात केली होती। राजाचा लोक आपल्या पदराखाली पितो या जाणीवेने कधी कधी धाराऊचा पाण्याचा उरलोट एवढा उफाळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तरी तो उर बंद होत नव्हता। मग धाराऊ सारे वरकट दूध एक थेंबही खाली न सांडता फडक्यानं टिपून घेत होती। लगलगा साईबाईंच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने खळाळून धुवून टाकत होती। तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारलेच, धाराबाई, एवढ्या लगबगीनं हमामखान्यात का जाणं होतं तुमचं? सरकार अंगच्या दुधाला मुंगी डसू नये, मुंगी डसली तर दूध कमी होतं नवं, असा जाब धाराऊने मुखभर हसत दिला। तो ऐकताना सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या। कसलीही मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराबाई, असं त्यावेळी त्यांना बोलावंसं वाटले, पण त्यांनी ते आपल्या ओठातच ठेवले। या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी गुंजी, हातात त्यांच्या घाटाच्या मनगट्या बिंदल्या आणि पायात तांब्याचे वाळे धाराऊने चढवले होते। गळ्यात गंडादोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता। तिच्या मवाळी भाबड्या मनाला वाटत होतं की राजाच्या या अंकुराला कुण्या पाप्याचे बदनजरांची काळी मुंगी कधी बी डसू नये। राजगडाची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गड माथ्याच्या शिवपट्टणाच्या महलात आणून ठेवले आणि खाशात जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या। मकर संक्रांतीपर्यंत आदिलशहाच्या अंगावर काटा फुलविणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते। शिवापट्टण हे राजांच्या हुजुराती पागेचे ठाणे। मुलकगिरीत दस्त झालेली घोडी महम्मद सैस ह्या नजर तयार अरबी घोडे पारख्यांच्या ताब्यात इथे रुजू व्हायची। महम्मदचे धिप्पाड मोत्तद्दार त्यांच्या चौकावर तापल्या लोखंडी साच्यांचे डाग द्यायचे। या डागांनी उठविलेल्या निशाणीच्या खुणेमुळे हे घोडं शिवाजीराजांचं असं ओळखू यायचं। राजे शिवापट्टणात आले तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं। चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विव्हळून किंचाळत होती, कारण हे आवाज नेहमीच्या किंचाळण्याचे नव्हते। राजांनी महम्मद सैसला सदरेवर बोलावून घेतले। पागेच्या निगराणीचा कुल जाप्ता कसा आहे याचा करीना त्यांनी महम्मदला विचारला। बोलो सैस, घोड़ों का क्या हाल है? जी हुजूर, करीबन सब कुछ ठीक है, लेकिन कुछ ऐबी घोड़ों पागा में शरीक हुए हैं। मेरी अर्जी है वे बेच जाए, महम्मदने जवाब दिला। राजांच्या तुफान मुलकगिरीत हाती लागलेल्या घोड्यांत खुराजवळ पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेले काही एबी म्हणजेच अपशकुनी घोडे होते। ते विकून टाकावेत असा सल्ला सैसने पेश केला होता। राजे क्षणभर विचारात पडले, मग एकदम प्रसन्न होऊन बोलले, नहीं सैस, हम घोड़े नहीं बेच सकते। हर तो कोई भी जानकार समझकर एबी घोड़ा नहीं खरीदेगा। ऐसे एबी घोड़े हमारे नए हशमों को सवारी की आदत डालने के लिए रख देना। राजांनी मार्ग सुचविला। जी हुजूर, म्हणून सैस मागल्या पावली मागे हटू लागला। त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून हात फिरवीत सैसला म्हणाले, और देखो सैस, भगवान की बनाई कोई वस्तू हम एबी नहीं मानते। सदर कारभार उरकून राजे सईबाईंच्या महलात आले। महलात सकू, रानू, अंबा ह्या तिन्ही बहिणी शंभू बाळांशी खेळण्यात रमल्या होत्या। बाळराजे ता ता करीत त्या तिघींच्या मेळात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते। त्या तिघींपैकी जिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते।
मध्येच थांबून बिछायतीवरचे रंगीत बुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायतीतून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करत होते. त्यांचा खेळ पाहून सखावलेले राजे हसत हसत पुढे झाले. मुलींच्या रिंगणातून शंभू बाळांना त्यांनी वर उचलले, छातीशी जवळ केले. राजांच्याकडे पाहणारे शंभू बाळ गोंधळून गेले. क्षणभर त्याची नजर राजांच्या कानात डुलणाऱ्या सोनेरी चौकड्यांकडे गेली. दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे वळलेल्या दाढीतील काही छटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे 2 वेळा नाचविली. त्या नाचत्या मुठीसमोर बरोबर ताणल्या केसांच्या मुळातून एक अननुभूत वेदनेची कळ राजांच्या हनुवटीतून साऱ्या अंगभर दौडली. कितीतरी दिवसांपासून अशी कळ आपल्याला हवीहवीशी होती असे त्यांना वाटले. ते शंभू बाळाकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले. बाळराजांनी दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ बिलगलेल्या कवड्यांच्या माळ्यातील कवडी पकडताना ते ता ता म्हणून खिदळले. चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले. बहुत खूप. एकवार आमची पछाण नाही धरली तरी चालेल, पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका, राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. हळुवार हातांनी राजांनी सखूच्या हाती शंभू बाळांना दिले. देव्हाऱ्याजवळ हातात निरांजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे त्यांची नजर गेली. सईबाई मंद हसत होत्या. तबकातील निरंजनाच्या ज्योतीसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले, हसलात तशा? सईबाई पुन्हा मंदशा हसल्या. शंभू बाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली. त्याचे त्यांना हसू येत होते. आजवर कुणाचे हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता, पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना. स्वारींचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं. सईबाईंनी गनिमी कावा केला. राजांच्या कपाळी कुमकुम तिलक भरला. थरथरल्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तबकातील ज्योती फिरवल्या. सईबाईंना पाहताना राजांना जाणवून गेलं की शंभू बाळांनी चांगले अंग धरले आहे, तेवढे सईबाईंनी आपले अंग टाकले आहे. बाळराजांचं उष्टावण होत आहे. फलटणला दादासाहेबांना आवतान सईबाईंचे बोल अर्धवटच राहिले. ते होईल. तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा, तिथली हवा तुम्हास मानवेल. राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सर बाहेर काढला. सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहून ते भावभरल्या आवाजात म्हणाले, सई, दिल टाकू नका. आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थपथपत्या शब्दांनी सईबाईचा बांध फुटला. घशातून हमसून येणारे हुंदके रोधण्याच्या पराकाष्ठेचा यज्ञ करूनही ते थांबत नव्हते. विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या, आमचा भरोसा नाही. बाळाच्या मासाहेबा धाराऊ त्यांना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही तैनात लावून द्यावी. त्या बोलाने राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलावत नव्हते. जीवनातील काही सत्तेच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते. येतो आम्ही म्हणत राजे वळले. 4ही मुले खेळात रमली होती. महलाबाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईंच्या बोलांनी दौड धरली होती. आता आमचा भरोसा नाही. आणि कुठून तरी अगदी खोल दरीतून यावा तसा एक आवाज त्यांना ऐकू येऊ लागला, सैतान की बनाई सबसे एबी वस्त मौत है शेष. चला तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी सईबाई आणि बाळ शंभूराजांमधील अत्यंत हळवे आणि भावनिक प्रसंग येथे वर्णन केलेला आहे. तसेच सईबाईंना आपल्या मृत्यूची चाहूल लागलेली असते. त्या रडत महाराजांना म्हणतात की आमचा भरोसा नाही. आमच्या पश्चात शंभूराजांची आई म्हणून धाराऊंनाच कायमचे तैनात करावे. सईबाईंच्या या बोलण्याने राजे सुन्न होतात. आभासी आवाज ऐकू येतो, सैतान की बनाई सबसे एबी वस्त मौत है शेष. म्हणजे या जगात सैतानाने बनवलेली मृत्यू ही गोष्ट सर्वात वाईट आहे, जी आपल्या प्रियजनांना हिरावून घेते. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.